चिपळूण तालुक्यातील महत्त्वपूर्ण असा उमरोली जिल्हा परिषद गट या ठिकाणी चौरंगी लढत होत आहे. याच जिल्हा परिषद गटात अजित पवार व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निलेश चव्हाण हे जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत. तर अरविंद सुर्वे उमरोली पंचायत समिती गणातून व सायली बंगाल या गुढे पंचायत समिती गणातून निवडणूक लढवत आहेत. या जिल्हा परिषद गटात अजित पवार आणि शरद पवार यांच्या कार्याने प्रेरित होऊन अनेक जण या ठिकाणी काम करत आहेत. सध्या या पक्षाचे अनेक कार्यकर्ते गावागावात जाऊन त्यांच्या उमेदवारांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या माध्यमातून केलेले विकासकामे जनतेसमोर मांडत आहेत. त्यांनी कोणती विकासकामे केली? ही निवडणूक महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यासोबत न जाता स्वतंत्रपणे का लढवत आहेत? त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांना प्रचार करताना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागत आहे? या सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तर दिली आहेत. राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस उमरोली जिल्हा परिषद गटाचे विभाग अध्यक्ष विक्रम सारुंखे यांनी दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याच्या गोष्ट म्हणजे पहिल्यांदा महाविकास आघाडी म्हणून इथं आम्ही तो प्रयत्न ठेवला होता. सुरुवातीपासून आमचा तो आग्रह होता की सन्माननीय आमदार भास्कर शेठ जाधव साहेब यांना आम्ही वेळोवेळी विनंती करत होतो की आपण एकत्र लढलो तरी इथं आपली चांगल्या प्रकारे ताकद दिसून येईल. परंतु वारंवार त्यांच्याकडं विनंती करूनसुद्धा 2 महिने त्यांनी त्या गोष्टीला घालवले आणि शेवटपर्यंत आमच्याबरोबर चर्चा केली नाही. आणि नंतर आमच्या पक्षश्रेष्ठींकडून आम्हाला असा आदेश आला की बाबांनो, इथं राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट किंवा अजित पवार गट ह्या दोघांनी एकत्र लढायचं आहे आणि एकत्र ह्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. मग त्यामुळं आम्हाला हे तिन्ही उमेदवार आम्ही उभे केले आणि ते आता राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गट एकत्र अगदी चांगल्या ताकदीने आम्ही या निवडणुकीला सामोरे जातो आहे. मला सांगा, नुकतंच दादांचा दुर्दैवीरित्या अपघात झाला आहे. प्रचारादरम्यान कसं वातावरण आहे किंवा लोकांपुढे जाताना कसं आहे? आता लोकांसमोर जाताना आमच्या एका डोळ्यात हसू आहे आणि एका डोळ्यात अश्रू आहेत. हसू एवढ्यासाठीच आहे की आम्ही जेव्हा जातो लोकांच्या समोर तेव्हा तुम्ही दादांचे उमेदवार, राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून आमच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन एवढा लोकांचा बदललेला आहे की त्यांना असं वाटतं की दादाच आमच्यापर्यंत इथपर्यंत येऊन पोचलेलं. एवढा दादांनी केलेला विकास कामाची दादा आहेत, सन्माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, यांनी जी लोकांपर्यंत विकास कामं पोचवलेली आहेत आणि दादांचे जे अपघाती निधन झाले ही फार मोठा दुर्दैवी घटना आमच्यासाठी होती. आम्हाला तीच भीती होती की काय नेमकं करायचं. 2 दिवस सुन्न होतो आम्ही, प्रचार यंत्रणच पूर्ण आमची ठप्प होती. पण आत्ता आम्ही त्याच्यातून सावरून कुठेतरी प्रचाराला लोकांच्या समोर जातो आहे आणि तेव्हा जातोय तेव्हा लोकांकडून हेच उत्तर येते की दादांना श्रद्धांजली आम्हाला अर्पण करायची आहे आणि ती तुम्हाला मत देऊन आम्ही अर्पण करणार. ते एक आम्हाला समाधान आहे. गावोगावी जेव्हा तुम्ही जाताय तुमचं असं जाहीरनामा वगैरे काय आहे का? त्याबद्दल काय सांगा? हा, आमचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध केला आणि त्या जाहीरनाम्यामध्ये काही गोष्टी, मूलभूत गोष्टी ज्या इथं महत्त्वाच्या आहेत की वेळोवेळी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येतात पण त्या गोष्टींचा कोणी विचारही केला नाही. त्या प्रामुख्याने आम्ही गोष्टी मांडण्याचा या जाहीरनाम्यातनं आणि त्या करण्याचा प्रयत्न आहे. नुसतं कागदावर मांडून पण उपयोग नाही. मग त्याच्यासाठी आधी तरुण वर्गासाठी एक सुसज्ज व्यायामशाळा जिल्हा परिषद गटात 2-3 ठिकाणी असाव्यात, त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. किंवा बचत गटाच्या महिला, आपल्याकडे बचत गटाचं बऱ्यापैकी जाळं आता विणलं जातं आहे. त्या बचत गटांच्या महिलांसाठी एक चांगल्या प्रकारचं सभागृह असावं जेणेकरून त्यांना पुढचं कामगिरी करताना त्या सभागृहात बसून एकत्रपणे चर्चा करता येईल. आणि त्याच्यानंतर आत्ता आपल्यासमोर माहिती असेल आपल्या कोकणात जे आता वातावरण निर्माण होतं की शिमगा उत्सव हा कोकणातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. आणि आपल्याला माहिती आहे माझ्यासोबत जे आता जिल्हा परिषदेचे आमचे उमेदवार आहेत निलेशदादा चव्हाण, ह्यांचं आणि शिमगा उत्सवाचं एक वेगळं फार नातं आहे. कारण ते शिमगा उत्सवाला जे पालखी स्पर्धेचं आता महत्त्व आलेलं आहे आणि त्या पालखी स्पर्धेचे निर्माते म्हणू आपण 95 सालापासून ते त्या स्पर्धेसाठी काम करत आहेत आणि ती कला आज दिल्लीपर्यंत पोचवण्याचं त्याने काम केलं. तर आमचं एक मानस आहे की त्या कलेला राजश्रय मिळाला पाहिजे की ह्या खेळात म्हणजे पालखी स्पर्धा हा खेळ म्हणून समजला गेला पाहिजे, राजश्रय मिळाला पाहिजे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. नळपाणी योजनेचे आम्ही आता गावोगावी वाडी वस्त्यात फिरतोय. पाण्याचे मोठे प्रश्न आहेत, ते मार्गी लागले पाहिजेत. ह्यासाठीच आम्ही प्रयत्न करतो आणि हे व्हिजन घेऊनच आज आम्ही लोकांच्या समोर जातो की जे आजपर्यंत कोणी बघितलेच नाहीत. या निवडणुकीत एक पक्ष आहे महाविकास आघाडीमधला, हो, एक आहे महायुतीमधला. बरोबर.
लोकांसमोर जाताना काही अडचण येते का? लोकांसमोर जाताना अडचण एवढीच येते की आम्ही आमचं व्हिजन घेऊन जातोय. आम्ही जे काम करणार आहोत की आत्तापर्यंत आमचे हे दोन्ही उमेदवार म्हणजे अरविंद सुर्वे सामाजिक क्षेत्रामध्ये, निलेशदादा चव्हाणांचा तर चेहरा मला वाटतं विभागात एक कामाचा माणूस म्हणजे त्या दादानंतर कामाचा माणूस म्हणजे आमच्या विभागातले निलेशदादा चव्हाण असा चेहरा समोर जातोय. फक्त अडचण एवढीच आहे की त्यांच्यासारखे आम्ही धनिक नाही आहोत आणि ते आर्थिकदृष्ट्या आम्ही काही तेवढे लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही फक्त लोकांना की आम्ही करणार असलेलं विकास काम आणि आत्तापर्यंत ह्या दोन उमेदवारांनी किंवा निलेशदादांनी किंवा अरविंद सुर्वे यांनी जे करत आलेले सामाजिक काम हे लोकांसमोर नेतोय. आणि दूरदृष्टी जी राष्ट्रवादीकडे विकास कामाची दूरदृष्टी आहे ती मला वाटतं बाकी कुठल्या पक्षांकडे आहे असं मला वाटत नाही की डायरेक्ट व्यवहार असंच सध्याची परिस्थिती तर आमच्या तरी निदर्शनात येते. आता तुमच्या मतदारसंघातच एक चौरंगी लढत पाहायला मिळते. हो, तुमचा पक्ष आहे, अजून 2 राष्ट्रीय पक्ष आहेत आणि अपक्ष. यामध्ये कुणाच्या उभ्या राहण्याने किंवा तुमच्या उभ्या राहण्याने कुणाला दगाफटका किंवा तुम्हाला फायदा असं काय आहे का गणित? साहेब कसं आहे आम्ही पहिल्यापासून सन्माननीय आमदार भास्कर शेठ जाधव यांच्याकडे मागणी करत होतो की एकत्र लढूया, कारण आम्हाला कोणाला दगाफटका करायचा नव्हता म्हणून आम्ही एकत्र मागत होतो. आणि आत्ताही आम्ही 3 सीट उभ्या केलेल्या आहेत, 3ही जागा आमच्या लढत आहेत. आम्हाला कोणाला दगाफटका करायचा नाही किंवा आमच्यामुळे कोणाला नुकसान किंवा फायदा काही असा विषय नाही आमचा. आमच्या 3ही सीट निवडून आणण्याकडेच आमचं लक्ष आणि तीच आमच्या अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. ह्या मानसिकतेतनं सगळे आम्ही आज उतरलेलो आहेत मैदानात. मतदारांना काय आव्हान कराल? मतदारांना माझं आव्हान हेच आहे की कुठल्याही आर्थिक भूलथापांना बळी पडू नका, कारण हे क्षणिक आहे. पण हे जे चेहरे आहेत आम्ही लोकांसमोर जे चेहरे आणले किंवा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की विकास कामाचं व्हिजन हे राष्ट्रवादीसारखं कुठल्याही पक्षाकडे नाही. त्या व्हिजनवर लक्ष ठेवा की आम्ही दिलेला शब्द हमखास पाळू. आम्ही पैसे नाही देऊ शकत आज तुमच्याकडे, कारण आम्ही ते नाहीच करणार आहोत की आम्ही हे प्रामाणिक चेहरे घेऊन लोकांसमोर जातोय. लोकांना आव्हान हेच आहे की एकदा तुम्ही या प्रामाणिक चेहऱ्यांना संधी देऊन बघा.